दुसऱ्या ठिकाणी योगेश 2 रनची आहे. चला चला आर्ग्युमेंट करू नका प्लीज. पहिल्या चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर वाईडचा इशारा पंचांकडनं. जयेश गोलंदाजी टाकतोय. टॅपच्या सहारे खेळलेला फटका 1 रनसाठी जातोय. अजून एक धाव धावसंघामध्ये ऍड होते. 2 धावा फलकावरती. पेन आना रे. योगेश स्ट्राईक वरती वरती खेळून काढला चेंडूला. एक अजून धाव धावसंघामध्ये ऍड करेल. तीन धावा फलकावरती. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलेला आहे. आता दिवसातला आपण तिसरा मुकाबला पाहतो. टॅपच्या सारे खेळला फटका या ठिकाणी गणेशच्या बॅटीतला. एकच धाव भेटू शकले चेंडूवरती. 3 चेंडूंचा आतापर्यंत संपला. कैलकुलेशन मिस्टेक आएगा ना. 2 रन प्लस कर अभी. ठीक है मेरा और तेरा सेम होना चाहिए. नंतर लक्षात निघाला मग काय करशील. एक्स्ट्राला लिहून चला शेवटचा चेंडू असेल. धावा फलकावरती 9. जयेश पुन्हा एकदा शेवटचा चेंडू टाकण्यासाठी रेडी होतोय. आकोटप्या चेंडू त्या चेंडूवरती सुशांतने अडवल्या. चेंडूला फेकी सुद्धा केलेली आहे परंतु फेकी थोडीशी लांब असल्या कारणे ही धाव कंप्लीट होते. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा फलकावरती आहेत. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. या षटकामध्ये निश्चित एक वाईड आला आणि एक चौकार सुद्धा आलेला आहे. चौकार योगेशच्या बॅटीतला आपण पाहायला मिळाला आणि त्या जोरावरती आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये 10 धावा गोळा केल्या गेलेल्या आहेत. दरम्यान नवीन गोलंदाजी मार्कवरती अभिषेक जरा कॅमेरामॅनचं त्या ठिकाणी एक छत्री आहे. ती छत्री जरा प्लीज कोणातरी पकडून ठेवायला सांगा. एक लहान मुलगा पाठवा. यस आलेला आहे. थँक्यू सो मच. ड्राईव्ह केला आहे या ठिकाणी. चेंडू सुरूने अडवलाय. फेकी सुद्धा केली होती परंतु या ठिकाणी डेंजर झोन मध्ये स्वतःला पोहोचवलं. त्या ठिकाणी 1 रन कंप्लीट केली. 2 चेंडू आतापर्यंत संपले. दुसऱ्या षटकातली पहिल्या चेंडूवरती दणदणीत फटका आला होता चौकारांचा गणेशच्या बॅटीतून आणि त्यानंतर घेतलेली 1 धाव आणि त्यानंतर आपण पाहतोय योगेशची ही घेतलेली 1 धाव. 16 धावा फलकावरती लगावल्या जातात. आता मात्र सुरुवात चांगली केली गेली आहे. नक्कीच थोडासा विलंब झाल्या कारणे त्यांना पॅनलाइज केलं गेलं होतं आणि त्यानंतर ही केलेली फलंदाजी चांगला फटका होता परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षण घडलंय. निर्धाव चेंडूचे सांगता होते. कोलोटप्या चेंडू आता मात्र चेंडू गॅप मध्ये निघून जातोय. 4 धावांसाठी अजून एक चौकार गणेशच्या बॅटीतला.
मच 2 षटकामध्ये 24 धावा भरून काढल्या. त्यानंतर तो एक गोलंदाज मिस्टर नेव्हिल. नेव्हिलचा पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतोय आणि हलक्या रीतीने खेळून काढला. योगेशने एक धाव धावून काढली या चेंडूवरती. सुरुवात चांगली केली आहे निश्चितच योगेशची साथ. त्याच्यानंतर आपण पाहतोय गणितची फ्लाइंग सुरुवात, चांगली फटकेबाजी. आता मात्र लेग स्टंपच्या बाहेर चेंडू वाईटचा इशारा दिला जातो पंचांकडनं. 26वी धाव अवांताच्या स्वरूपात लगावली जाते. नक्कीच चांगली सुरुवात म्हणावी लागेल. गणेशनी निश्चितच चार्ज केलं स्वतःला आणि चार्ज करत असताना ता मात्र थोडासा या ठिकाणी टप्पा बाटीच्या खाली पडल्यानंतर चेंडू वाटलं होतं गणेशला की फुल लेन डिलिव्हरी त्या चेंडूवरती आड्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा पडल्यानंतर थोडासा वर जाणारा चेंडूला आपण पाहिला तर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. धावा फलकावधी 26. साहिल येतोय नवीन फलंदाजी मार्कवरती 1 डाऊनचा. ज्या ठिकाणी धावा फलकावधी 26 आहे तो महत्वाचा फलंदाज गणेश बॅक टू डिपार्ट केलेला आहे. ढकलला चेंडूला डिक्लेअर झोन मध्ये. एका धावाने धावसंख्येमध्ये वाढ. धावा 27, 27 धावा. नेव्हिलने थोडासा या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. नक्कीच एक स्पिन डिलिव्हरी निश्चितच टाकली जाते. कटर चेंडू पडले जातात त्याच्याकडनं. आता मात्र कव्हरची शिला चेंडू वाढवलाय, फेकलाय. योगेशच्या खेळीला या ठिकाणी विराम लागतो. ऋषिकेश आलाय नवीन फलंदाजी मार्क वरती. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय. नेबिलने धावा रोखण्याचा प्रयत्न सक्सेसफुली गाठ, परंतु आता मात्र लोअर फुटबॉल पद्धतीचा चेंडू ऑन साइडला ढकललेला आहे, ड्राईव्ह केलेला आहे आणि 2 खेळाडूंच्या मधून निघून जातो चेंडू. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू सो मच. 31 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. आता मात्र शेवटचा चेंडू असेल या षटकातला. पुन्हा एकदा त्यात पहिला फटका आणि पुन्हा एकदा 30 नसीब.
हो कमाल की फील्डिंग, जबरदस्त फील्डिंग. सिंगल आया क्या? एक रन आलेली आहे. खूपच चांगली फील्डिंग. कमाल की फील्डिंग यहाँ पर दिखाई देते हुए मिस्टर अर्चिस. 4 बॉल, धावा फलकावरती 42 धावा फलकावरती लगावल्या जातात. चला 2 चेंडू बाकी असतील. आकडा पाहिजे ऑन साइडला मारला फटका या ठिकाणी नेविनने अडवलाय. फेकली थोडीशी खराब असल्या कारणे ही धाव कंप्लीट होते. 43 रन फलकावरती. लास्ट बॉल अजून बाकी आहे. पहिल्यामध्ये 37, त्यानंतर 43, 44, त्यानंतर आता धावा पहा. ड्राईव्ह केलाय. सुशांतकडे चेंडू गेला होता परंतु सुशांतच्या सेटाचा भेद लागल्यानंतर गोलंदाजाकडे चेंडू गेला. एकच धाव घेतली गेली चेंडू होती आणि 44 अजून लगावले गेले आहेत. आपण पाहतोय सोरपिलन संघाकडनं. म्हणजे 44 मधून 2 कमी होतील, 42 होतील आणि 42 धावा सेट आणि टार्गेट असेल 43 धावांचा विघ्नेश फायटर संघाला. देऊया डीजेला संधी एक सुमधुर संगीत आणि त्यानंतर आपण वळूया टॉस का बॉस मध्ये, जिथे यापुढे होणाऱ्या सामन्याचा टॉस केला जाईल. श्री स्पोर्ट्स संघ आणि साई सिद्धी स्पोर्ट्स संघ. पुढील मॅचचा टॉस केला जातो. आजच्या दिवसातला चौथा मुकाबला आपण पाहतोय. एका ठिकाणी श्री स्पोर्ट्स संघ, दुसऱ्या ठिकाणी आपण पाहतोय साई सिद्धी स्पोर्ट्स संघ. आपले स्वप्नीलजी गायकवाड यांच्या हस्ते हा टॉस केला जाईल. श्री स्पोर्ट्सचा या टेलचा या ठिकाणी कॉल आणि इट्स अ टेल. नाणेफेक जिंकलाय. दादा आपण मंचावर जाऊन बस विराजमान व्हायचंय. थँक्यू सो मच. तर नाणेफेक जिंकलाय. नाणेफेक जिंकल्यानंतर तो श्वान काढायचा पंच. नाणेफेक जिंकल्यानंतर पहिला सामना तुमच्या वतीने लागला. निश्चितच सक्सेसफुली चेस केला गेला. आता मात्र काय निर्णय असेल? प्रथम क्षेत्ररक्षण निवडून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय म्हणजे आता मात्र पहिलं आता सुद्धा चेसच करायचा विचार तुमचा या ठिकाणी आहे. तर समोरचा संघ साई सिद्धी स्पोर्ट्स संघ, त्या संघाने सुद्धा दुसऱ्या मुकाबल्यामध्ये मोठी धाव लगावली गेली होती. परंतु आता मात्र त्या संघासमोर किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करा त्यांना? 30च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी गोलंदाज हवे असतील तर गोलंदाज असा कोणता असेल की तो या धावा थांबवण्यासाठी जास्त सहकार्य करेल? शशांक दादा आहे, तो आमचा चांगला बॉलर आहे. तो आम्हाला थांबवायचा प्रयत्न करेल. या आयोजनाबद्दल काय सांगाल? खूपच छान आयोजन आहे. आम्ही दुसऱ्यांदा खेळतोय आणि पहिल्यांदा खेळलेलं तेव्हा पण आम्ही चांगलेच खेळलेले. आता पण प्रयत्न करू क्वालिफाय होऊन जिंकायचा. थँक्यू सो मच सर्व प्रतिक्रियांबद्दल. या मॅचसाठी, या सामना, या टुर्नामेंटसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. तो साई सिद्धी स्पोर्ट्स टीम, टॉस आपके खेमे में नहीं आया है, तो टॉस आपके खेमे में आता तो क्या निर्णय रहता? बैटिंग करना रहता. मतलब जो आपको करना था वो भी मिला है आपको. तो बैटिंग करते वक्त पहले मैच में तो हार के सामने जाना पड़ा था, लेकिन इस बार कितने रन तक पहुंचोगे कि श्री स्पोर्ट टीम को डिफेंड के लिए आपके लिए अच्छा रहेगा? 30 से 40 रन. 30 से 40 रन करने की जरूरत है. उसके लिए बल्लेबाज तो आपके में देखे हैं, हम लोग ने पहली मैच देखी, संतोष की बैटिंग देखी. और ऐसा कौन सा खिलाड़ी है जो इस मैदान में आज के मुकाबलों में जान झोंक देगा अपनी? प्रथम है, आनंद है, केतनदा है. और इस आयोजन, ये बहुत अच्छा यहाँ पर आयोजन किया गया हुआ है, उसके बारे में क्या कहेंगे? यहाँ पे हम पहली बार खेल रहे हैं, इसके लिए हमें बहुत अच्छा लगा खेल के और बहुत अच्छा आयोजन किया गया है.
शुक्रिया आपके हर प्रतिक्रिया के लिए, हर बातों के लिए, और इस मैच के लिए आपको बहुत बहुत शुभेच्छा रहेगी और इस टूर्नामेंट के लिए बहुत बहुत शुभेच्छा रहेगी. तर अहवाल असा नाणेफेक जिंकला आहे. श्री स्पोर्ट्स संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारतोय आणि फलंदाजी प्रवृत्त केल्या जाते साई सिद्धी स्पोर्ट्स संघाला. चौवडव्या सेकंड इनिंग कडे ज्या ठिकाणी आपण पाहतोय 43 धावांचा पाठलाग या ठिकाणी विघ्नेश फायटर संघ करतोय आणि 43 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय आतापर्यंत फलकावती लगावले 12 धावा 1.1 षटकामध्ये. म्हणजे पहा आजच्या दिवसामध्ये सामने कशा पद्धतीचे होत आहेत. म्हणजे कल देखा गया था यहाँ पर 27, 28 और मोस्टली 30 के पार रन जा रहे थे और रेयरली 40 के पार जा रहे थे. और आज शुरुआत से ही देखा जाए तो 38 रनों का टारगेट चेस किया गया. उसके बाद 43 रनों का टारगेट था, वो भी चेस किया गया. और तीसरे मुकाबले में देखिए 43 रनों का टारगेट रखा हुआ है और उससे भी चेस करते हुए शुरुआत बहुत अच्छी की गई है विघ्नेश फाइटर टीम ने. मतलब आज के दिन में रनों की संख्या बहुत यहाँ पर दिखाई दे रही है. बड़े बड़े रन लगते हैं बोर्ड पर और सक्सेसफुली चेज भी होते हुए दिखाई दे रहे हैं. लेकिन इस तीसरे मुकाबले में क्या होगा ये देखने लायक होगा. ओहो, गैप में गई हुई गेंद अर्चिस के बल्ले से आते हुई ये 4 रनों की 4 रनों का फटका. फ्लाइंग सुरुवात सेकंड इनिंग मध्ये सुद्धा झालेली आहे. निश्चितच 4 चेंडू 18 धावा फलकावरती या ठिकाणी गोलंदाज आता आज मात्र विचार करतील का आज फलंदाज आमच्यावरती इतके हावी का होते. डिक्लेअर रन पंच. यस, थँक्यू. लास्ट बॉल धावा फलकावरती 19 धावा. योगेश असेल शेवटचा चेंडू अलकाने खेळून काढला ऑन साइडला. आता मात्र सुशांतने ढकललाय चेंडूला. डिक्लेअर झोन मध्ये 2 षटक संपले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा. सलामीर जोडी मैदानामध्ये अर्चिसने सुरुवात केली स्ट्राईक एंड वरती येऊन. त्यानंतर आपण पाहिलं सुशांतची लाभली 7. सुशांतच्या बॅटीतला 1 चौका आणि अर्चितच्या बॅटीतले 2 चौके आणि या जोरावरती आपण पाहिलं तर आतापर्यंत धावा फलकात 2020. आता मात्र येणारे चेंडू आहेत 12 चेंडू मध्ये 23 धावांची गरज असेल. पहा पेनलाइज सुद्धा केला गेला होता स्वरूप इलेव्हन संघ आणि त्याच्यानंतर मला वाटतं त्या रागामध्ये या धावा पटकावल्या असतील. नक्कीच त्यात असा उल्लेख केला जाऊ शकतो आणि केला गेला तरी चुकीचं ठरणार नाही. क्या बात आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू या ठिकाणी थोडासा हेलिकॉप्टर पद्धतीने मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. शरीराचा भेद घेतो. चेंडू खेळपट्टीवरतीच राहतोय आणि चेंडूला अडवला जातोय. निर्धाव चेंडू रोहन गोलंदाजी मार्ग वरती आहे आणि चांगला चेंडू पहिला हाताळलाय. पुढचा चेंडू आकुटप्या चेंडू कवरच्या दिशेला
क्षेत्ररक्षक साहिल थोडासा अगोदरच फंबल झाला होता आणि त्या कारणे चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही. चेंडू गेला सीमार्शे पार 4 धावांसाठी आलेला आहे चौकार सुशांतच्या बॅटीतून.
13 रनांची आवश्यकता. वो हमारा वैभव कैसे डालते हैं ऐसे लेगा. चला चौथं षटक मार्गस्थ आहे. 5 चेंडू 11 धावांची गरज असेल. गणेश गोलंदाजी मार्क वरती आहे. कट केला आहे. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातो. एकच धाव भेटेल या चेंडूवरती. चला सुरू आहे. स्ट्राईक मध्ये आता मात्र पाहायला मिळेल आपल्याला. एक धाव त्याच्या बॅटीतून आलेली आहे. आता मात्र 4 मध्ये 10 करायचे. 4 मध्ये 10 करायचे. गणेश समोर फलंदाजी करायची. आकडा चेंडू या ठिकाणी कव्हर क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण एकच धाव घेतली जाईल. 3 चेंडू 9 धावांची गरज. हा सामना थोडासा या ठिकाणी फसताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवात चांगली केली गेली होती. सुरुवातीला असं वाटत होतं की सहजरित्या विघ्नेश फायटर संघ हा सामना जिंकेल, परंतु आता मात्र गोलंदाजांनी केली कमबॅक आणि आपण पाहिलं ना गोलंदाजाचा जादूगर म्हणतात गणेशला आणि तोच गोलंदाज आता मात्र या धावा डिफेंड करेल का. फुलटॉस चेंडू त्या चेंडूला या ठिकाणी पाठवून दिलंय सुशांतने. 4 धावांसाठी येतोय चौकार. मात्र परिस्थिती काय ते एक चौकार आलेला आहे. गणेश वरती लगात चढवलेला हल्ला निश्चितच लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू आपण पाहायला गेलं तर त्या चेंडूवरती चांगला फटका, कडक फटका, दमदार फटका आपल्याला पाहायला मिळाला 4 धावांचा. आणि त्यानंतर आपण पाहतोय 2 चेंडू आणि 5 धावांचा फासला येऊन राहतोय विघ्नेश फायटर संघाच्या समोर. आणि आपण पाहतो या 2 चेंडू मध्ये 5 धाव करण्यासाठी स्ट्रायकर मध्ये मात्र सुशांतच आहे. सुशांतच्या बॅटीतून मोठे फटके येताना आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळालेले आहेत. 3 चौकार ठोकलेले आहेत आणि 2 मध्ये 5 करण्यासाठी 1 चौकार अजून ठेवणं गरजेचं. आता मात्र गणेश दबावामध्ये. नोचा इशारा पंचांकडनं. अभांतरने धावसंख्या मध्ये वाढ. 2 चेंडू आणि आता मात्र 4 धावांची गरज असेल. 2 चेंडू 4 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा सुशांत स्ट्राईक एंड वरती आहे. पुन्हा आता मात्र चेंडूला पाठवलंय 4 धावांसाठी. तिसरा मुकाबला असा. मोठी धावसंख्या या ठिकाणी सक्सेसफुली चेस होताना आपल्याला पाहायला मिळालेली आहे. देख तुनी बायको कशी नाचे राणी कशी